मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षण आंदोलन राज्यातल्या गावागावापर्यंत पोहोचवलं। मात्र अद्यापही त्यांची मागणी पूर्ण होत नाहीये। त्यामुळे जरांगे पाटील आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। त्याच पार्श्वभूमीवर जरांगेंनी आपलं जनसंपर्क कार्यालय सुरू केलंय। मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटलांनी निवडणुकीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलंय। अंतरवाली सराटीतून आंदोलनाची दिशा ठरवणाऱ्या जरांगे पाटलांनी आता आपलं संपर्क कार्यालय सुरू केलंय। जालना जिल्ह्यातील शहागड येथील पैठण फाटा या ठिकाणी छत्रपती भवन नावानं कार्यालय उभारण्यात आलंय। बीड येथील नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालं। लक्ष देत नाहीत मराठ्यांचे काही आमदार, काही मंत्री, काही खासदार, काही म्हणतोय मी नाही लक्ष देत ना। मागलं ना त्यांना नेता आणि पक्ष लागतो, फक्त गरिबाची गरज नाही। यावेळेस त्याला बुक्का लावणार आहे मराठा, बुक्का आउट। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बीड मधील नारायणगडावर 12 सप्टेंबर रोजी दसरा मेळावा घेणार आहेत। या दसरा मेळाव्यासाठी तब्बल 50 एकर क्षेत्रामध्ये तयारी सुरू झाली आहे। 20 जेसीबींच्या सहाय्यानं तसंच नारायणगड परिसरातील 50 ते 60 गावांमधील लोक श्रमदान करतायत। मैदानाची साफसफाई, खड्डे बुजवणं इत्यादी कामं श्रमदानातून होत आहेत। दसरा मेळावा म्हणजे पारंपरिक आहे, जातीचा राजकारणात ते संबंध नाही। राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांची इच्छा होती अनेक वर्षापासून की पारंपरिक दसरा मेळावा असला पाहिजे, राजकीय नसला पाहिजे, आणि ती इच्छा पूर्ण झाली लय दिवसानं। त्यामुळं ताकदीनं कानाकोपऱ्यातले जनता तिथे येणार आहे। आदरणीय पंकजाताई मुंडे असतील आणि भगवानगडावरील दसरा मेळावा याची कॉपी करण्याचा प्रयत्न आहे, परंतु जरांगे कुठं मेळावा घेऊन काही साध्य करणार नाहीत। कारण त्यांचा मेळावा मराठ्यांना गोळा करायचं, लोकांना दाखवायचा, आणि त्यांचे मालक मुंबईत आहेत, तुतारीवाले आणि बाणावाले, कुठेतरी यांच्या पदरात नेऊन त्यांची मराठ्यांना विकून टाकण्याचं काम जरांगे करणार आहेत। जरांगेंना मराठ्यांशी काही घेणं देणं नाही। जरांगेंनी बाजार मांडलेला आहे। जरांगेला कुठेतरी मराठा समाजाला फसवायचं आणि आपल्याला रसद मिळवून घ्यायची, आपल्याला खोके मिळवून घ्यायचे, हे जरांगेने काम सुरू केलंय। एकीकडे जरांगे पाटलांनी आपलं संपर्क कार्यालय सुरू केलंय, दुसरीकडे दसरा मेळाव्यातून जरांगे पाटील शक्ती प्रदर्शन करणार आहेत। त्यामुळे जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीत उतरण्याची घोषणा करणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। गौरव साळी, पुढारी न्यूज।